नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे. आमच्या एका कंटेंट कोऑर्डिनेटरची तब्येत खराब नसल्यामुळे आमच्या लेक्चरची स्पीड थोडी कमी झाली आहे. तर याच्याबद्दल फक्त आम्ही काही दिवस मला वेळ मागत आहोत. लेक्चर रोज पडत राहतील. जसं शक्य असेल तसं आम्ही नंबर ऑफ लेक्चरची स्पीड वाढवू. फक्त थोडं काही दिवसांची अडचण आहे, आणखीन एक 2-4 दिवसात गोष्टी सॉल्व्ह होतील. तर आम्ही रोज एक छोटा का होईना व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल फक्त काही वेळ मागत आहोत. चालेल, आजचं लेक्चर आपण सुरू करूया. आजचं महत्त्वाचं लेक्चर आहे अर्थसंकल्पाचे तत्व. हा महत्त्वाचा भाग आहे. हा शक्यतोवर कुठेही शिकवला जात नाही. यालाच आपण प्रिन्सिपल्स ऑफ बजेटिंग या नावानं सुद्धा ओळखतो. अर्थसंकल्पाचे तत्व म्हणजेच काय? प्रिन्सिपल्स ऑफ बजेटिंग. चला आपण समजून घ्या. थोडक्यात काय आहे की तुमचा अर्थसंकल्प बनवत असताना कोणती सर्व तत्व फॉलो केली जावी, नेमक्या कोणत्या गोष्टीवर वर्कआउट केलं जावं, तो महत्त्वाचा भाग आहे. तर हा अर्थसंकल्पाचे तत्व नावाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यात काय काय? पहिला महत्त्वाचं तत्व आहे, सगळ्यात पहिलं तत्व आहे की अर्थसंकल्प कसा असावा? वार्षिक असावा. बेसिकली तसं पाहायला गेलं तर अर्थसंकल्प हा काय आहे? हा याचा फ्रेंच टर्म आहे बजेट. बजेटपासून हा शब्द आलेला आहे. बजेट म्हणजे काय? लेदर बॅग म्हणजे चांबडी पिशवी, ज्यामध्ये तुमच्या सर्व वर्षभराचा अंदाजपत्रक मांडणारी जी कागदपत्र त्या काळी संसदेमध्ये आणली गेली, त्याच्यावरनं या अर्थसंकल्पाला बजेट किंवा अर्थसंकल्प हा शब्द वापरण्यात आलेला आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मी तुम्हाला खूपदा शिकवलेलं आहे, आपल्या संपूर्ण संविधानामध्ये अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नाही आहे. त्याऐवजी शब्द आहे वार्षिक अंदाजपत्रक. तर बेसिकली अर्थसंकल्पात काय असतं? तर अंदाजपत्रक असतं. अंदाजपत्रक म्हणजे अंदाजे पंचे वर्षभरात किती पैसे येणार आहेत, कुठून कसे किती पैसे येणार आहेत आणि कुठं कसे किती पैसे वर्षभरात खर्च होणार आहेत, याचा जो सगळा पूर्ण मोठा अंदाज मांडला जातो, या अंदाजाला आपण अंदाजपत्रक म्हणतो. आणि हा अंदाजपत्रक आपण वर्षाला मांडतो, दर वर्षाला. म्हणजे आपण यासाठी काय केले की टाईमलाईन फिक्स केली आहे. वर्षभरामधला अंदाजपत्रक आपण मांडणार आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो? वार्षिक अंदाजपत्रक असं म्हणतो. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिलं प्रिन्सिपल किंवा पहिलं तत्व काय आहे? अर्थसंकल्प वार्षिक असावा. अर्थसंकल्पाची टाईम फ्रेम ही ॲन्युअल असावी, वार्षिक असावी. वर्षभरामध्ये कोणत्या सोर्सेसमधनं किती प्रमाणामध्ये किती टक्क्यांनी केव्हा तुम्हाला पैसे येणार आहेत आणि वर्षभरामध्ये कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात कुठं आणि केव्हा तुमचे पैसे खर्च होणार आहेत, या सगळ्यांचा जो अंदाज मांडला जातो, या सगळ्यांचा जे अंदाज बांधला जातो, या सर्व अंदाजाला आपण वार्षिक अंदाजपत्रक या नावाने ओळखतो. सेम त्या पद्धतीनं भारताचा सुद्धा जो अंदाजपत्रक आहे हे वार्षिक आहे. भारताचं जे आर्थिक वर्ष आहे अंदाजपत्रकाचं, हे 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. मी तुम्हाला मागं शिकवलं की आपलं जे ॲन्युअल इयर आहे, आपल्या बजेटचं असेल किंवा सर्व इकॉनॉमिक्सच्या व्यवहारांचं असेल, सर्वांसाठी आपलं जे वर्ष आहे, आर्थिक वर्ष आहे, आपलं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. मात्र यामध्ये आपल्या शेतीच्या सीझननुसार, आपल्या शेतीच्या ऋतूनुसार जो प्रशासकीय सुधारणा आयोग आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन आहे, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशननं म्हणजेच प्रशासकीय सुधार आयोगाने हे सुचवलेलं आहे की भारताचा जो आर्थिक वर्ष आहे ते 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर असं सुचवलेलं आहे. मात्र आपण याची अंमलबजावणी केलेली नाही आहे. आपलं आर्थिक वर्ष आजही 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. पण इथं हा मुद्दा लक्षात ठेवा, याला मी स्टार मार्क करून ठेवतो. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रशासकीय सुधार आयोग, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनचं म्हणणं आहे की हा जो आर्थिक वर्ष आहे हे 1 नोव्हेंबर ते 31 ऑक्टोबर असावं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तत्व आहे अर्थसंकल्प बॅलन्स्ड असावा, अर्थसंकल्प समतोल असावा. पहा, अर्थसंकल्पामध्ये काय असतं? एका बाजूला असते सरकारची कमाई आणि दुसऱ्या बाजूला असतो सरकारचा खर्च. मग इथं तत्व काय म्हणतं की तुमची ही जी कमाई आहे आणि हा जो खर्च आहे, हा खर्च समतोल असावा, बॅलन्स्ड असावा. तुम्ही कमाई करताय 100 रुपयाची आणि खर्च करताय 1000 रुपये, तर तुमची तूट किती झाली? 900 रुपयांची तूट झाली. आता एवढी जर तुमच्या बजेटमध्ये तूट असेल तर ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला खूप जास्त कर्ज घ्यावं लागेल, सरकारला खूप पैसे छापावे लागतील, सरकारला सगळ्या सरकारी कंपन्या विकाव्या लागतील किंवा सरकारला सरकारी नोकरांच्या पगारी कमी कराव्या लागतील किंवा सरकारला लोकांवर खूप जास्त टॅक्सेस लावावे लागतील. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोकांवर जर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावले तर कर चोरीचं प्रमाण वाढेल. सरकारनं जर समजा सरकारी कंपन्या विकल्या तर सरकारी कंपन्या ज्यांचा मुख्य उद्देश आहे प्रादेशिक समतोल राखणं, चांगला रोजगार देणं आणि लोकांच्या जीवनमानात, राहणीमानात सुधारणा करणं, हा त्यांचा बेसिक उद्देश मानला जाईल. किंवा आपण जर त्या ठिकाणी सरकारनं खूप जास्त कर्ज घेतलं तर सरकार हे 5 वर्ष कर्ज घेतंय, मग या कर्जाची परतफेड भविष्यातील पिढ्यांना करावी लागेल.
म्हणजे या ठिकाणी काय होईल, इंटरजनरेशनल पॅरिटी म्हणजे आंतरपिढीय जो समतोल आहे हा अफेक्ट होईल. जसं की औद्योगिक क्रांतीच्या काळात, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनच्या काळात ज्याप्रमाणे संसाधनांचा वारेमाप वापर झाला, कोणताही विचार न करता वापर झाला, खूप मोठ्या प्रदूषणाचं झालं, या सगळ्यांची किंमत आपण आज भोगतोय. आज आपल्याला या सगळ्या चुकांसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास यामार्फत आपल्याला या सगळ्या चुकींना सामोरं जावं लागतंय. ही महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. यामुळे इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, या ठिकाणी सरकार खूप जास्त कर्जही घेऊ शकत नाही किंवा सरकारला खूप पैसे छापावे लागतील. तर मी तुम्हाला मागं पण शिकवलं आहे, इथं पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा सरकार खूप जास्त पैसे छापल, पैसे छापल्यानंतर मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढेल आणि मार्केटमधील पैशांची क्वांटिटी वाढली की सगळ्यात पहिला महत्त्वाचा लॉस हा असतो की मार्केटमधील तुमच्या चलनाचं मूल्य कमी होतं. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा लॉस असतो तो म्हणजे तुमच्या मार्केटमधील महागाई वाढते. म्हणून काय आहे की या सगळ्या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील तर जेवढी तुमची कमाई आहे त्याच्या समप्रमाणात, थोडाफार फरक राहू शकतो पण त्याच्या समप्रमाणामध्ये तुम्ही खर्च करावा. किंवा जर तुमचे समजा कमाई कमी असेल आणि तुमचा खर्चसुद्धा कमी असेल किंवा तुम्ही खूप जास्त पैसे कमवताय आणि तुम्ही पैसे खर्चच करत नाहीत आणि तुमचा शिल्लकीचा अर्थसंकल्प होतोय, तुमच्या हातामध्ये पैसे शिल्लक राहत आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सरकार पैसे शिल्लक ठेवून काय करणार. सरकार काय उद्योगपती नाही की लोकांनी म्हणावं की सरकार एवढं श्रीमंत आहे, सरकार तेवढं श्रीमंत आहे, सरकारच्या तिजोरीमध्ये एवढे बिलियन रुपये पडून आहेत. काय करणार. सरकार आपल्या संविधानानुसार आणि खास करून मार्गदर्शक तत्वांच्या उद्देशांनुसार आपल्याला लोककल्याणकारी राज्य स्थापन करायचे, वेलफेअर स्टेट स्थापन करायचे. आणि मग हे जे वेलफेअर स्टेट आहे, या वेलफेअर स्टेटनं पैसे खर्च करायला हवे. आणि जर हे पैसे खर्च करायचे असेल तर त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की या ठिकाणी तुम्ही जे पैसे येत आहेत हे पैसे लोककल्याणासाठी, पायाभूत सुविधांसाठी, अर्थव्यवस्थेसाठी, संरक्षणासाठी नक्की पैसे खर्च करायला हवे. त्यामुळं आपला अर्थसंकल्प बॅलन्स्ड असावा, समतोल असावा. म्हणजे आपली जी कमाई आहे या कमाईच्या समप्रमाणामध्ये आपण खर्च करावा किंवा जास्त पण पैसे उरता कामा नये, जास्त पण पैसे खर्च होता कामा नये. याचाच अर्थ अर्थसंकल्प बॅलन्स्ड असावा. आणि अर्थसंकल्प बॅलन्स्ड ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम अर्थमंत्री करतात, ज्यांना स्वतःला अवेलेबल रिसोर्सेसमध्ये, अवेलेबल संसाधनांमध्ये सरकारच्या प्रायोरिटीज ठरवणं, सरकारसमोरील अडचणी समजावून घेणं आणि या सगळ्या अडचणी सोडवून काढणं हे त्या अर्थमंत्र्यांसमोरचं सगळ्यात महत्त्वाचं काम असेल. ही महत्त्वाची बाब आहे. राहील लक्षात. तर हे दुसरं महत्त्वाचं तत्व आहे, अर्थसंकल्प कसा असावा, बॅलन्स्ड असावा. बॅलन्स्ड म्हणजे समतोल असावा. सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवास्तव आणि अननेसेसरीचा खर्च असता कामा नये. ही महत्त्वाची बाब आहे. चालेल. त्यानंतर पुढचं अंदाजपत्रक. तिसरं महत्त्वाचं तत्व आहे आपला अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प हा डिपार्टमेंटल बेसिसवर असावा, सेक्टर वाईज नको. डिपार्टमेंटल बेसिस म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स. मग या डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स जे आहे याला या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून किती पैसे येणार आहेत आणि या डिपार्टमेंट ऑफ केमिकल्सला किती पैसे लागणार आहेत. मग हे खर्च करत असताना डिपार्टमेंट ऑफ केमिकल हे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असू द्या, पेट्रोकेमिकलशी रिलेटेड असू द्या, तुमच्या मेडिसिनशी रिलेटेड असू द्या, तुमच्या आणखीन फॉरेन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असू द्या, स्पेस टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असू द्या, काही हरकत नाही. या ठिकाणी तो डिपार्टमेंट ॲट अ सेंटर ठेवून या डिपार्टमेंटच्या कमाई आणि खर्चाचा अंदाज बांधावा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला किती पैसे लागतील आणि किती पैसे खर्च होतील याचा एक्झॅक्ट अंदाज येईल. तसं पाहायला गेलं तर आपलं जे सर्व प्रशासन आहे, आपलं प्रशासन हे डिपार्टमेंट बेसिसवर चालतं की जेणेकरून प्रशासनाच्या अरेंजमेंट्स असतील, हायरार्की असतील, खर्च करण्याच्या पद्धती असतील, फायनान्शियल ऑफिसर्स असतील, या सर्व लोकांच्या ज्या पद्धती आहेत त्या डिपार्टमेंटल बेसिसवर असतात. तर त्यामुळं महत्त्वाचा उद्देश हा आहे की हा जो खर्च आपण करणार आहोत, जो अंदाज आपण मांडणार आहोत, हा सर्वच्या सर्व अंदाज हा डिपार्टमेंटल बेसिसवर असावा. हा महत्त्वाचा उद्देश आहे. राहील लक्षात. तिसरं तत्व तसं पाहायला गेलं तर राज्यसेवा मुख्य किंवा तुमच्या STIच्या मुख्यमध्ये या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. या सर्व मुद्द्यांच्या ज्या फॅक्च्युअल बाबी आहेत त्या मी तुम्हाला हळूहळू शिकवायला सुरू करेल. फक्त लक्षात ठेवा, इथं काय लक्षात ठेवायचं आहे, अंदाजपत्रक हे डिपार्टमेंटल बेसिसवर असावं, जेणेकरून आपल्याला अंदाजपत्रक मांडताना त्यामध्ये एक्झॅक्टनेस, क्लॅरिटी, ट्रान्सपरन्सी यांना आपल्याला सोपं जाईल. त्यानंतर चौथं महत्त्वाचं तत्व आहे अंदाजपत्रक कॅश बेसिसवर असावा. कॅश बेसिसवर पहा, मी तुम्हाला इथं काय करतो, आता दोन शब्द शिकवतो. अर्थसंकल्प हा दोन पद्धतीनं मांडला जातो. एक शब्द आहे ज्याला आपण म्हणतो कॅश बजेटिंग.
आणि दुसरा शब्द आहे ज्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू बजेटिंग. तर इथे तत्व काय म्हणतं, अर्थसंकल्प हा कॅश बजेटिंग असावा आणि अर्थसंकल्प हा रेव्हेन्यू बजेटिंगवर नको, असं महत्त्वाचं तत्व आहे. लक्षात ठेवा, अर्थसंकल्प कॅश बजेटिंगवर असावा, अर्थसंकल्प हा रेव्हेन्यू बजेटिंगवर नको, हा महत्त्वाचा उद्देश आहे. आता आपण इथं काय करूया, सोप्या भाषेमध्ये कॅश बजेटिंग म्हणजे काय आणि रेव्हेन्यू बजेटिंग म्हणजे काय हे आपण समजून घेऊया आणि मग तुम्हाला त्याचं काय महत्त्व आहे मी हे समजावून सांगेल. चला आपण इथं पाहूया कॅश बजेटिंग म्हणजे काय. अगोदर आपण समजून घ्या कॅश बजेटिंग म्हणजे काय. समजा आपण 3-4 डिपार्टमेंटचा विचार करूया. समजा एक डिपार्टमेंट आहे रेल्वे, बरोबर आहे. आता यावर्षी काय झालं, जपानचे पंतप्रधान भारताच्या भेटीवरती आले आणि जपानच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आम्ही भारताला 500 रुपयांचं रेल्वेसाठी कर्ज देऊ. त्यांनी काय म्हणले, भारताला आम्ही 500 रुपयांचं कर्ज देऊ, ह्या 500 रुपयांचं जे कर्ज आहे हे आम्ही देऊ अशी त्यांनी घोषणा केली. त्यानंतर आपलं समजा डिफेन्स सेक्टर, इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवरती आले आणि इस्रायलचे पंतप्रधान म्हणले की आम्ही भारताला जवळपास 1000 रुपयांच्या मिसाईल्स आम्ही गिफ्टमध्ये देऊ, आणि त्यासाठी आम्ही पैसे कुणाकडनं तरी घेऊ किंवा कसं तरी त्यांनी प्रॉमिस केलं की 1000 रुपये भारताला देऊ. पहा, हे 2 लोक आहेत. एक सिंपल एक्झाम्पल, यामध्ये जपान म्हणलंय भारताला 500 रुपये देऊ आणि इस्रायल म्हणलं आम्ही भारताला 1000 रुपये देऊ. दोघं जण म्हणलेत 1000 रुपये प्रॉमिस करू. पण यामध्ये काय झालं, हे वर्ष आहे 2020. आता प्रॉमिस या वर्षी झालंय, पण आता काय झालं, हे पैसे सगळे येत असताना पहिल्या वर्षी 100 रुपये आले, दुसऱ्या वर्षी 200 रुपये आले, तिसऱ्या वर्षी 200 रुपये आले. 1000 रुपयांपैकी पहिल्या वर्षी समजा 400 रुपये आले, दुसऱ्या वर्षी समजा 400 रुपये आले आणि तिसऱ्या वर्षी समजा 200 रुपये आले. बरोबर आहे. अनाउन्समेंट 2020ला झाली आहे, पण हे पैसे किती टप्प्यात आलेत, 2020ला एवढे आलेत, 21ला एवढे आणि 22ला एवढे आलेत. असे 3 टप्प्यांमध्ये आपल्याला काय झालं, हे पैसे आलेले आहेत 3 टप्प्यांमध्ये. मग आता इथं महत्त्वाची बाब काय, कॅश बजेटिंग काय म्हणते. कॅश बजेटिंग म्हणते तुमच्या बजेटमध्ये किती रुपयांच्या पैशांच्या येण्याची किंवा जाण्याची घोषणा झाली आहे, तुम्हाला किती रुपये येणं आहे आणि तुमच्याकडनं किती रुपये जाणं आहे हे विचारामध्ये किंवा हे कॅल्क्युलेशनमध्ये घेता कामा नये. कॅश बजेटिंगमध्ये त्या वर्षी किती रुपये येणं आहे यापेक्षा त्या वर्षी तुमच्या खात्यामध्ये ॲक्च्युअली किती रुपये आले आणि किती रुपये तुमच्या अकाउंटमधनं जाणं आहे टू बी, यापेक्षा तुमच्या अकाउंटमधनं किती रुपये ॲक्च्युअली गेले याचं मोजमाप करणं, याला आपण कॅश बजेटिंग असं म्हणतो. म्हणजे पहा, 2020चं बजेटिंग मांडताना घोषणा जरी 500 रुपये आणि 1000 रुपयांची झाली असली तरी ॲक्च्युअली किती रुपये आलेत, ॲक्च्युअली आपल्या बजेटमध्ये फक्त 100 रुपये आणि 400 रुपये आलेत. तर त्यावर्षी बजेट मांडताना फक्त 100 रुपये आणि 400 रुपयांचा उल्लेख केला जावा, बाकीच्यांचा उल्लेख केला जाता कामा नये. याला आपण कॅश बजेटिंग हा शब्द वापरतो. रेव्हेन्यू बजेटिंगमध्ये काय असतं, रेव्हेन्यू बजेटिंगमध्ये किती पैसे आलेत किंवा किती पैसे येणार आहेत आणि किती पैसे जाणार आहेत, किती येतील आणि किती जातील हे सगळं विचारात घ्यावं. म्हणजे कॅश बजेटिंगमध्ये फक्त 100 रुपये आणि 400 रुपये अकाउंटला मांडलं जातं, बजेटमध्ये मांडलं जातं. तर रेव्हेन्यू बजेटिंगमध्ये हे सर्वच्या सर्व 500 रुपये, कारण ते यावर्षी घोषित झालेले आहेत, आणि हे सर्वच्या सर्व 1000 रुपये हे आपल्या बजेटमध्ये मांडले जातील. याला आपण रेव्हेन्यू बजेटिंग असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कॅश बजेटिंगमध्ये तुम्हाला त्या वर्षी ॲक्च्युअलमध्ये किती रुपये मिळालेत आणि त्या वर्षी तुमच्याकडनं ॲक्च्युअलमध्ये किती पैसे खर्च झालेत हे त्या ठिकाणी काउंट केलं जावं. याला आपण कॅश बजेटिंग असं म्हणतो. रेव्हेन्यू बजेटिंगमध्ये काय असतं, तुम्हाला त्या वर्षी ॲक्च्युअली तुम्हाला किती पैसे येणं आहे, त्यावर्षी किती येऊ हा विचारात घेतलं जात नाही, किंवा तुमच्याकडनं त्यावर्षी किती रुपये जाणं आहे हे विचारात घेतलं जातं. याला रेव्हेन्यू बजेटिंग असं म्हणलं जातं. आणि अर्थसंकल्पाचं तत्व म्हणतं तुमचं बजेटिंग हे कॅश बेसिसवर असावं, तुमचं बजेटिंग हे रेव्हेन्यू बेसिसवर असता कामा नये. आलं. इथं आपण पाहूया. पहा, कॅश बजेटिंग अर्थसंकल्पामध्ये ॲक्च्युअली म्हणजे तुम्हाला रिएलिटीमध्ये किती पैसे मिळालेत, ॲक्च्युअली किती पैसे मिळालेले आहेत, बरोबर आहे. सॉरी.
कॅश बजेटिंगमध्ये ॲक्च्युली तुम्हाला त्या वर्षी किती पैसे मिळालेले आहेत, वर्षी मिळणारे व खर्च होणारे पैसे मांडले जावे, याला आपण कॅश बजेटिंग असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, कॅश बजेटिंगमध्ये ॲक्च्युअल आकडा त्या ठिकाणी मांडतो, याला आपण कॅश बजेटिंग असं म्हणतो. तर रेव्हेन्यू बजेटिंग काय म्हणते, त्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केलेल्या सर्व तरतुदी, कमाईच्या आणि खर्चाच्या सर्व तरतुदी, मग या तरतुदी त्याच वर्षी मिळो किंवा पुढच्या काही वर्षांमध्ये मिळो, या त्यामध्ये काउंट केल्या जातील, याला आपण रेव्हेन्यू बजेटिंग असं म्हणतो. अमेरिका, इंग्लंड आणि भारत या 3 देशांमध्ये, म्हणजे आपल्याला माहितीच्या देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, भारत या ठिकाणी कॅश बजेटिंग आहे. फ्रान्समध्ये रेव्हेन्यू बजेटिंग आहे. लक्षात ठेवा, अमेरिका, इंग्लंड, भारत या ठिकाणी कॅश बजेटिंग आहे, तर फ्रान्समध्ये रेव्हेन्यू बजेटिंग आहे. राहील लक्षात. हा पुढचा सोपा कन्सेप्ट आहे. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच अर्थसंकल्प असावा. एकच अर्थसंकल्प असावा, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण म्हणतो सिंग्युलर बजेटिंग. सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच बजेट असावं, याला आपण सिंग्युलर बजेटिंग असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सिंगल बजेट, आणि यामध्ये आणखीन कोण ॲड झालंय, यामध्ये भारत सुद्धा ॲड झालेला आहे. भारतामध्ये याच्या अगोदर काय होतं, भारतामध्ये या अगोदर 2 बजेट मांडले जायचे. एक सर्वसाधारण अर्थसंकल्प होता आणि दुसरा रेल्वे अर्थसंकल्प होता. रिसेंटली आपण सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प दोघांचं एकत्रीकरण केलेलं आहे व आपण सध्या एकच अर्थसंकल्प मांडतो. हे महत्त्वाचं तत्व आहे. सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच अर्थसंकल्प असावा, जसं की इंग्लंड, अमेरिका आणि भारत यांच्याकडे सिंग्युलर बजेटिंग आहे. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड यांच्याकडे काय आहे, प्लुरल बजेटिंग आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळं बजेट मांडलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळं बजेट मांडलं जातं. त्यानंतर भारतामध्ये बजेट सर्वसाधारण आहे. रेल्वे बजेट 2017-18 पासून आपण बंद केलेलं आहे. 2017-18च्या अगोदर आपण 2 बजेट मांडायचो, एक रेल्वे बजेट असायचं आणि दुसरं सर्वसाधारण बजेट असायचं. 17-18 नंतर आपण हे बंद केलं. सध्या आपण एकच सिंगल बजेट मांडतो. रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प दोन्ही आपण एकत्रित केलेला आहे आणि आपण एकच बजेट मांडतो 2017-18 पासून. पुढचा सगळ्यात शेवटचं तत्व आहे ते आहे अर्थसंकल्प सकल असावा, ग्रॉस असावा, नेट नको. म्हणजे काय, सोपा कन्सेप्ट पहा. समजा तुम्ही अर्थसंकल्प मांडताय. अर्थसंकल्प मांडताना समजा तुम्हाला यावर्षी एकूण कमाई झालेली आहे लेटस से 800 रुपये आणि तुमचा एकूण खर्च आहे समजा 700 रुपये. खर्च किती आहे, 700 रुपये. तर नेट तुमच्याकडे पैसे पॉझिटिव्ह राहिले का निगेटिव्ह राहिले, तुमच्याकडे प्लस 100 रुपये राहिले. 100 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहिले. नेट तुमच्याकडे 100 रुपये उरले. तर हे तत्व काय म्हणतं, तुम्ही अर्थसंकल्प मांडत असताना तुम्हाला जेवढी ग्रॉस कमाई होणार आहे, हे 800 रुपये काय झाले, तुमची सकल कमाई झाली. आणि जो तुमचा ग्रॉस खर्च असणार आहे तो सर्वच्या सर्व ग्रॉस कमाई आणि ते सर्वच्या सर्व ग्रॉस खर्च मांडण्यात यावा. तुमचं या ठिकाणी बजेट मांडताना फक्त 100 रुपये मांडता कामा नये, म्हणजे बजेट मांडताना तो नेट स्वरूपाचा असता कामा नये. हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. लक्षात ठेवा, अर्थसंकल्पाची तत्व महत्त्वाची आहेत. हे सगळ्यात शेवटचं सुद्धा महत्त्वाचं आहे. अर्थसंकल्प मांडत असताना तो अर्थसंकल्प ग्रॉस असावा, सकल असावा. त्यामध्ये सर्व घटकांमधील जे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मांडण्यात याव्या, जेणेकरून अर्थसंकल्पाचं चित्र योग्य पद्धतीनं क्लिअर होईल. आणि खर्च मांडत असताना सुद्धा जे सगळे घटक आहेत, सर्व घटक लक्षात घेऊन खर्च मांडण्यात यावा. अर्थसंकल्प कोणत्याही पद्धतीनं तुम्ही नेट पद्धतीनं मांडता येत नाही. कारण जर तुम्ही अर्थसंकल्प नेट मांडला तर त्यामध्ये कुठं पैसे खर्च झालेत, सरकारची प्रायोरिटी काय होती, सरकारनं कुठं खर्च करायला हवे होते, सरकारचं चुकलं आहे की नाही, ह्याची सगळ्यांना, ज्यांचे पैसे आहेत लोकांना याची कल्पना येत नाही. आणि खास करून संसद जी लोकांच्या पैशांची कस्टोडियन आहे तिला या खर्चाचा अंदाज येत नाही. यामुळं तुमचा जो अर्थसंकल्प मांडला जाईल हा अर्थसंकल्प ग्रॉस असावा, तो नेट असता कामा नये. राहील लक्षात. एकदा आपण काय करूया, या सर्व प्रिन्सिपल्स ऑफ बजेटिंगचं रिव्हिजन करूया. सगळ्यात पहिलं तत्व आहे अर्थसंकल्प कसा असावा, वार्षिक असावा. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रशासकीय सुधार आयोगानं अर्थसंकल्पाबद्दल कोणतं वर्ष रिकमेंड केलेलं आहे ते तुम्ही शोधावं. दुसरं आहे अर्थसंकल्प बॅलन्स्ड असावा, समतोल असावा, कमाई आणि खर्चामध्ये योग्य तो समतोल असावा. तिसरं आहे अंदाजपत्रक डिपार्टमेंटल बेसिसवर असावं.
चौथं, अर्थसंकल्प कॅश बेसिसवर असावा, रेव्हेन्यू बजेटिंग नको. जगभरामध्ये जे सर्व महत्त्वाच्या अर्थव्यवस्था आहेत त्या सगळीकडे जवळपास कॅश बजेटिंग फॉलो केलं जातं. त्यानंतर सर्व आर्थिक व्यवहारांसाठी एकच अर्थसंकल्प असावा. भारतामध्ये 2017-18पर्यंत दुहेरी अर्थसंकल्प होता. एक रेल्वेसाठी मांडला जायचा, एक सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जायचा. 2017-18 नंतर आपण हे बंद केलं. सध्या आपण फक्त एकच बजेट मांडतो, सिंग्युलर बजेटिंग आहे 17-18 आणि सर्वात शेवटचं तत्व आहे अर्थसंकल्प हा ग्रॉस असावा, सकल असावा, सर्व घटकांना एकत्रित कन्सिडर करणारा असावा. अर्थसंकल्प हा नेट नको. राहील लक्षात. या तत्वांवर प्रश्न नक्की विचारला जातो, महत्त्वाचा आहे म्हणून हा छोट्या प्रमाणात लेक्चर घेतलेला आहे. आणि लेक्चरची स्पीड थोडी कमी झालेली आहे, पण तुम्हाला लवकरात लवकर बाकीचे सुद्धा लेक्चर्स मिळतील. तुम्ही काय करा, तुमच्या बघण्याची स्पीड वाढवा. चालेल. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.